नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून. बच्चू कडू, प्रहारचे नेते, माजी आमदार, त्यांना एकनाथ शिंदेंनी ऑफर दिल्याची चर्चा आहे. ऑफर कसली? तर प्रहार जनशक्ती शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव. परिषदेच्या जागेसाठी कडू पक्ष विलीन करणार का हा सवाल आहे. सेनेनं स्थानिक नेते कडूंना स्वीकारणार का हाही सवाल आहे. पूर्व विदर्भात शिंदेंची ताकद त्यामुळे वाढणार का आणि सध्या विदर्भात सेनेची फारशी नसलेली ताकद त्यामुळे मजबूत होणार का? दिवसभरात सर्वाधिक गाजलेली ही राजकीय बातमी. बच्चू कडू यांच्याकडून मात्र या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशी मागणी हे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे प्रत्येक जण करत असतो. त्यापैकी एक बच्चू कडू आहे. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदे साहेबाला भेटले किंवा आणखीन कुणाला भेटले, त्याच्यावर विधान परिषदेची चर्चा झाली, असं काही मानायची गरज नाही. थोडं वाट पाहावी लागेल. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील त्या टायमाला या सगळ्या विषयावर पडदा पडेल. बच्चू कडू यांना दिलेल्या या प्रस्तावानंतर काही प्रश्न उपस्थित होतात. शिवसेनेतले अन्य नेते हे कडूंना स्वीकारणार का? अकोला, अमरावती या पट्ट्यातील स्थानिक नेते बच्चू कडूंना सहकार्य करतील का? बच्चू कडूंची कार्यपद्धती शिवसेनेच्या पचनी पडेल का? कडूंना पक्षात घेऊन पूर्व विदर्भात शिवसेनेची ताकद वाढेल. आणि बच्चू कडू यांची कारकीर्द आतापर्यंत कशी राहिली बघूया. आक्रमक आणि काम करून देणारा नेता अशी बच्चू कडू यांची जनसामान्यांमध्ये विशेषतः त्यांच्या होम ग्राउंडवर ओळख आहे. दिव्यांग, शेतकरी, कामगार वर्ग यांच्यासाठी अनेक यशस्वी आंदोलनं बच्चू कडू यांनी आतापर्यंत केली आहेत. 1990च्या दशकात शिवसेनेमधून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ,1997 मध्ये ते चांदूर बाजार समितीचे सभापती झाले. सभापती असताना शौचालय घोटाळ्याची पोलखोल केली. अपंगांना सायकल वाटपासाठी निधी न दिल्यानं शिवसेना नेत्यांशी कायम वाद घातला आणि पक्षाला रामराम केला. 1999 मध्ये अचलपूरमधून विधानसभेची निवडणूक लढवली, अपक्ष लढवली, पण अगदी थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मग एप्रिल 2004 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली, तिथेही पराभव पत्करला. ऑक्टोबर 2004 मध्ये पुन्हा विधानसभेची निवडणूक लढली, अपक्ष म्हणून लढली, पण यावेळी मात्र विजयी झाले. विजयानंतर काही महिन्यांमध्येच त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाची पार्टीची स्थापना केली. 2009, 2014 आणि 2019 या 3 वेळा ते अचलपूर मधून विजयी झाले. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये ते दिव्यांग मंत्री झाले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर कडू शिंदेंसोबत गेले. पण 2024 मध्ये महायुतीत त्यांनी प्रवेश केला नाही. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजकीय विश्लेषक विकास वैद्य यांना आम्ही कडूंबद्दल विचारलं. पहिला प्रश्न आहे की कडू यांना एकनाथ शिंदेंनी प्रस्ताव पाठवल्याचं कळतंय. कडू खरंच शिवसेनेत गेले तर शिवसेनेला नेमका कसा फायदा होईल? मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी जी ऑफर बच्चू कडूंना दिलेली आहे तर त्याचा विचार करता ते एक फार महत्वाची डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो. कारण या क्षणी एकनाथ शिंदेकडे विदर्भामध्ये असा एक आक्रमक नेता ज्याला आपण म्हणू, कारण जर आपण बघितलं तर शिंदे यांची सेना आणि अजित पवार, दिवंगत अजित पवार यांची जी राष्ट्रवादी आहे किंवा ओव्हरऑल उभाठा असेल किंवा राष्ट्रवादी असेल, या पक्षांची पाळंमुळं त्या पद्धतीने म्हणावी तशी घट्ट या ठिकाणी रुजू शकली नाही. याला कारण एक नेतृत्वाचा भाग आहे आणि मूळतः मुंबईमधले जे काही नेते आहेत ते या सगळ्या पक्षांचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांना फारसं इथे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि त्यांच्या फारशा भेटी पण इथे होत नाहीये.
बच्चू कडू हा एक ज्याला आपण म्हणू की एक झंझावात आहे. त्यांची एक आंदोलनाची दिशा आणि इतिहास जर आपण बघितला, अगदी ताजं उदाहरण द्यायचं झालं तर मागच्या वर्षी त्यांनी जे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी जे आंदोलन केलं आणि 2 दिवस त्यांनी नागपूरचा वर्धा मार्ग जो आहे तो हा रोखून धरला होता. अत्यंत महत्वाचा तो रस्ता होता. त्यांच्या एका हाकेला ओ देऊन हजारो कार्यकर्ते तिथे जमा झाले होते आणि जवळजवळ 1.5 दिवस या लोकांनी केवळ बच्चू कडूंनी म्हटलं म्हणून जेवण केलं नव्हतं. तर मला वाटतं एक असा प्रभावी नेता जर एकनाथ शिंदेच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला तर निश्चितपणे एकनाथ शिंदेंना विदर्भात त्यांच्या पार्टीला मजबूत करण्यासाठी मदत होईल. त्यांच्या पार्टीला एक चांगलं नेतृत्व पण मिळू शकतं या माध्यमातून. कारण सध्याचे जे काही नेते या ठिकाणी आहे ते मला असं वाटतं की कुठेतरी वेगवेगळी कारणं असतील त्याला, पण कुठेतरी कमी पडतात एकूण पक्ष बांधणीसाठी. सर, पण बच्चू कडू यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचे विदर्भातले नेते ते तर नाराज होण्याची शक्यता आहे. त्यांची समजूत काढणं शिंदेंना जमेल का? बच्चू कडूंच्या प्रवेशामुळे शिंदे सेनेतील विदर्भातील नेते नाराज होतील का? तर ते होऊ शकतात. यात काही वावगं नाही. कारण असं आहे की इतक्या वर्षांपासून आम्ही जर या शिवसेनेमध्ये आहोत तर आता आम्हाला तर अचानक बच्चू कडू आमच्यावर लादला तर जाणार नाही अशी एक भीती त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकते. पण मला वाटतं जर एकनाथ शिंदे या ठिकाणी बच्चू कडूंना देताना एक साधारणपणे पक्षाच्या कामाची विभागणी करू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर आता या ठिकाणी जसं कृपाल तुमाने असतील, संजय राठोड असतील, भावना गवळी असेल, आशिष जयस्वाल असतील, तर अशी जी सगळी नेते मंडळी, किरण पांडव आहेत यामध्ये, अशी सगळी नेते मंडळी आहेत. त्यांची जबाबदारी आज आशिष जयस्वाल मंत्री आहेत, कृपाल तुमाने आमदार आहेत, भावना गवळी आमदार आहेत. किरण पांडव यांनी फारसा सत्तेमध्ये रस न दाखवल्यामुळे त्यांना साधारण पूर्व विदर्भाची जबाबदारी दिलेली आहे संघटक म्हणून. तर मला असं वाटतं एक असा एक डाव एकनाथ शिंदे हे खेळू शकतात. तो म्हणजे बच्चू कडूंना एक पक्ष बांधणीसाठी की आपल्याला या ठिकाणी कुठली पावलं उचलता येतील ज्या माध्यमातून शिंदे सेनेची बांधणी या विदर्भामध्ये करता येईल चांगल्या पद्धतीने, चांगले नेते इथे उभे करू शकतो आणि साधारणपणे निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने अधिकाधिक जागा या आपल्याकडे आपण कशा ओढून घेऊ शकतो असा एक अशा प्रकारची एक जबाबदारी. आणि मुळात बच्चू कडू हे एक त्यांना एक काय म्हणतात की त्यांची ओळख एक सामान्य माणसांचा, गोरगरिबांचा नेता. तर मला वाटते ती जी ओळख आहे त्यांची, तो जो त्यांचा USP आहे, तो USP आपण खेचून घेऊया असं एकनाथ शिंदे हे इतर नेत्यांना समजावून सांगू शकतात. त्याच्यामुळे तो जो नाराजीवाला भाग आहे तो मला वाटतं काही फारसा परिणामकारक असा ठरेल किंवा ज्यांनी काही कोणी पक्ष सोडून जाईल असं काही होणार नाही.